रामकृष्ण हरी। मयं मनधास्त्व मयि बुद्धी निविशेषो निवशिषि मयेव अथ वर्धन संशया। अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी व्रतिक करू निघाली निष्कंटक बुद्धीनिश्चयशी। भगवान काय म्हणतात अर्जुनाला, माझ्यापर्यंत जर पोचायचं झालं तर तुला ह्या मार्गाने यावे लागेल। म्हणजे आधी काय करावे लागेल तर मन बुद्धी आणि त्याचा मन बुद्धीचा निश्चय तुझा निश्चित झाला तर तू माझ्यापर्यंत पोचशील। ये दोन्ही सरशी मजमाजी प्रेमेशी रिगाली तरी पावशी माते तुगा। ही दोन्ही सरसा तू माझ्यापर्यंत येऊ शकेल, अन्यथा वेगळं साधन तुला करायची गरज नाही। मन आणि बुद्धी याचा निश्चय केला पाहिजे की मी देव भेटीपर्यंत जाऊ शकतो। असा निश्चय दृढ झाला म्हणजे तुझा विश्वास त्याच्यावर जर बसला तर माझं स्वरूप तुला प्राप्त होईल। जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे होई। देव काय म्हणतो की दोन जर माझ्या ठाई जर तू अर्पण करशील मन आणि बुद्धी, आणि हेच घर माझ्या ठाई जर तू केलं तर माझ्यातून तू उरणारच नाही, मी आणि तू हे एकच होणार आहे। म्हणून दिवा पालवे सवेची तेज माळवे मावळे का रविबिंबा सवे प्रकाशू जाई। त्याचे उदाहरण भगवानाने अर्जुनाला दिलेले आहे। ते कसे तर दिव्याचं प्रज्वलित होणारं तेज जे प्रकाश देतो आणि तो दिवा मालवल्यानंतर तो प्रकाश तिथं नाहीसा होतो आणि तिथं काहीच दिसणार नाही, आणि सूर्यबिंब मावळत्या वेळी किरण घेऊन जातो तसा तू अखंडच माझ्याकडे किरणासकट येशील असं तिथं उपदेश केला। उचललेल्या प्राणासरशी इंद्रिय निघती जैशी तैशी मनोबुद्धीपाशी अहंकार वे। आता उचललेला प्राण म्हणजे काय तर ज्यावेळी आपण परमेश्वराकडे जातो त्या टायमाला आपला प्राण तिथे घेऊन जावं लागतो, आणि तो प्राण घेऊन गेल्यानंतर तो प्राण त्या देहातून उचलला जातो। म्हणजे नेमकं काय होतं तर हे देह इथं राहतं आणि तो प्राण तेवढा तिकडे जातो, ही इंद्रिय घेऊन जात असतो। त्यावेळा ती इंद्रिये ज्या टायमाला निघत्यात या देहातून त्या टायमाला मनोबुद्धीपाशी अहंकार येतो, आणि मनोबुद्धीपाशी अहंकाराला आलेला तो माझ्या स्वरूपात येतच नाही, तो मागत राहतो, आणि माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मिती होशी। आता मनबुद्धीनंच परमात्मा प्राप्त होतोय, तो सोपा मार्ग भगवंताने अर्जुनाला सांगितला। या बोला काही अनादिशे नाही असंही वचन इथं दिलेलं आहे, त्याच्यात काही बदल पडणार नाही असं भगवंताचं वचन आहे। आपली आन पाही वाहतू असेगा। एवढी आन म्हणजे एवढी शपथ परमेश्वरानं घेऊन या दोन मन आणि बुद्धी याच्यावर एवढं अर्जुनाला उपदेश केला। भक्तांनो, तुम्ही मन बुद्धी स्वतःच्या ताब्यात जर ठेवली तर तुम्हाला मन आणि बुद्धी 18 पुराणांची गरज नाही, अध्ययन करायची गरज नाही, आसन ध्यान करायची गरज नाही, बाकी कुठलाही व्यवसाय करायची गरज नाही। मन आणि बुद्धी परमेश्वराकडे जर तुम्ही ठेवली तर हे तुम्हाला साधन अकस्मात परमेश्वर भेटण्याचं आहे असा अर्जुनाला उपदेश आहे। तुम्ही काय करायचे हे तुम्ही ठरवायचे। या जन्माला आल्यावर भक्तीला कसे पात्र व्हायचे हे सगळं माऊलींनी इथं सांगितलेलं आहे। कारण तुम्ही या माऊलीच्या ग्रंथाचा अंतःकरणपूर्वक जर अभ्यास केला तर ह्या 12व्या श्लोकातला 12व्या अध्यायातला 8वा श्लोक तुम्ही आठवा, आणि तिथं तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा ओव्या काढून हे सत्य आहे की असत्य आहे, आणि ह्याच्यातनं तुम्हाला त्याची साक्ष भेटेल असं मी तुमच्या पुढे हे सांगत आहे, आणि हे तुम्हाला हे प्राप्त करीत आहे। याच्यात काही बदल होणार नाही, तुम्ही भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार हे निश्चित आहे असं हे माझं अंतःकरण तुम्हाला ह्या श्लोकाच्या आधाराकडून मी प्रदान करीत आहे।